मिसेस सरदेसाई, तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आता मिळतील. इन्स्पेक्टर साहेब, मी पोलीस स्टेशनला फोन लावला होता. तुम्ही नव्हता तिथे. इथे असल्याचं कळलं म्हणून मी घेऊन आले माझ्या भावाला. हा माझा मोठा भाऊ अरुण दादा आणि हा सुरेश धाकटा. तुमचा संशय होता ना त्यांच्यावर, राणी तुझाही संशय होता ना त्यांच्यावर. तुझ्या समोर आहेत ते, तुला हवं ते विचारू शकतेस. एकच लक्षात ठेव, तू धनंजयच्या आयुष्यात आलीस आणि मला उद्ध्वस्त केलंस. मी माफ केलं ते, पण तू धनंजयच्या आयुष्यात आलीस आणि धनंजयला उद्ध्वस्त केलंस. मी कधीच माफ करणार नाही तुला, कधीच. इन्स्पेक्टर साहेब, मी बोलले माझ्या भावांशी. माझे भाऊ निर्दोषी त्याची खात्री आहे मला, पण तरीही बोलण्याच्या ओघात एक जरी संशयाचा धागा मला मिळाला असता ना, तर मी स्वतःहून तुमच्याकडे आले असते निश्चित. कारण धनंजयच्या मृत्यूला कोण कारणीभूत आहे हे जसं तुम्हाला शोधायचंय ना, तसंच मलाही जाणून घ्यायचं. तुम्ही विचारू शकता तुम्हाला हवं ते. साहेब सॉरी, आम्हाला इथे वेळेत यायला हवं होतं, पण हे सगळं आम्हाला एवढ्या उशिरा कळलं, त्यामुळे आम्ही नाही येऊ शकलो. आणि आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी स्वतःकडे बघावं. मोठं सगळेच दाखवतात. सुरेश, पहा गायत्री, स्वतःच्या भावांना समोर आणून वकिली करताय त्यांची. इतके दिवस कुठे होते ते? समोर का नाही आले? मिस्टर अजय, धनंजय बेपत्ता झाल्यापासून हे दोघंही गायब होते. विचारा ना त्यांना कुठे होते ते इतके दिवस. माझ्या माणसांची चूक नसताना त्यांचे फिंगरप्रिंट्स घेतले ना तुम्ही. रिलॅक्स मिसेस सरदेसाई. तुम्ही दोघं धनंजय सरदेसाईंच्या कंपनीमध्ये काम करत होता. होय साहेब. कुठलीही पूर्व सूचना न देता तुम्ही कंपनी का सोडली? साहेब तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. झालाय नाही, गेलाय. वेगळंच चित्र उभं केलेलं. आणि हो साहेब, आम्ही आमच्या सरांना सांगूनच निघालो होतो. पुरावा आहे तुमच्याकडे? एक मिनिट, पुरावा आहे. हा मेसेज ज्यात आम्ही सरांना कळवलं होतं, आणि हो तसा मेलही केला होता, आणि सरांचं अप्रुव्हलही आलं होतं. सर, मेल माझ्याकडे. सुर्वे, हे सर. हा मेल यांच्याकडून फॉरवर्ड करून घ्या. ओके. बरं, तुम्ही दोघं कुठे गेला होता? सर आम्ही आमच्या गावी गेलो होतो, सातारला. पण आमचं गाव एवढं आतमध्ये आहे ना की तिकडे नेटवर्क नाही मिळत. मग तुम्हाला इथल्या सगळ्या प्रकाराविषयी कोणी सांगितलं? पटवर्धन भाऊजींनी गावी माणूस पाठवला होता. कारण मीच म्हणाले होते त्यांना, ज्या अर्थी या दोघांचा फोन लागत नाही त्या अर्थी ते गावी असणार, तिथे रेंज नसते. पण मग अचानक यांचं गावी जाण्याचं कारण काय? याचं उत्तर आम्ही तुम्हाला काय द्यावं? शांत व्हा साहेब, आमच्या बहिणीच्या संसाराचं काय झालंय तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. ती इथे राहिली असती तर तिला अजून त्रास झाला असता असं आम्हाला वाटत होतं. म्हणून आम्ही दोघांनी डिसिजन घेतला की तिला या सगळ्या त्रासापासून जर दूर करायचं असेल तर गावी नेल्याशिवाय काही पर्याय नाही. म्हणून आम्ही दोघे गावी गेलो. आणि आम्ही तिला मुद्दामून सांगितलं नाही, कारण तिला जर कळलं असतं तर गावाला यायला तिला नकार दिला असता.
त्यात आम्ही आमच्या नवीन घराचं रिनोव्हेशन चालू केलं. का तर ती शिफ्ट झाल्यानंतर तिला काही त्रास होऊ नये. वा वा, छान वाटतंय ऐकायला. पण या सगळ्याचा पुरावा काय? तुम्ही काय आमच्याकडे पुरावा मागताय? या बाईने आमच्या घरात पाऊल ठेवलं आणि माझ्या ताईचा संसार उद्ध्वस्त झाला. आम्ही सुद्धा कंपनी सोडली असती, पण धनंजय सरदेसाई होते म्हणून आम्ही तिथे थांबलो. पण या बाईने त्यांचा फक्त वापर केला. हिला फक्त त्यांचा पैसा हवा होता. मला हिच्याशी वाद घालण्यात आणि कुठलंही एक्सप्लेनेशन देण्यात मला इंटरेस्ट नाहीये. सुरेश, प्लीज शांत, प्लीज. शांत बस क्या शांत बस? ताई तू दरवेळी असंच करत आलीस आणि तू शांत बसतेस ना म्हणून तुला त्रास होतोय. आणि बघ, ह्या पुढे जर तुला त्रास झाला तर मी सहन करणार नाही. सर, जर तुम्ही परमिशन देत असाल तर मी आजच ताईला गावाला घेऊन जातो. नाही. जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हे शहर सोडून तुम्ही इथून जाऊ शकत नाही. ठीक आहे साहेब, आमची काहीच हरकत नाही. जर खरा आरोपी सापडत असेल आणि आमच्यावरचा संशय नाहीसा होत असेल तर आम्हाला इथं थांबायला काहीच हरकत नाही. आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. सुरू आहे, त्यांच्या फिंगरप्रिंट्स घ्या. चला. इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला अजून काही विचारायचं नाही? म्हणजे तसं नसेल तर आम्ही निघालो तर चालेल. तुम्ही गावाला गेला होतात हे एकदा क्रॉस चेक केलं जाईल. ठीक आहे साहेब, आमची काहीच हरकत नाही. आणि गरज पडली तर तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. आणि पुन्हा एकदा सांगतो, चौकशी पूर्ण होईपर्यंत कुणीही हे शहर सोडून बाहेर जाऊ शकत नाही. ओके सर. गायत्री, अगं किती त्रास करून घेतेस स्वतःला. अरुण दादा, 20 वर्ष ह्या घरात संसार केला मी. इथली माणसं, इथल्या वस्तू, सगळ्यावर मी प्रेम केलं. ते सोडून जाताना खूप वाईट वाटलं होतं मला तेव्हा. पण आता जास्त वाईट वाटतंय रे. ह्या घरामध्ये पोलीस, संशय, गुन्हा, पुरावे, हे शब्द मला नाही सहन होत. खूप त्रास होतोय मला, खूप. अगं पण ताई, तू का रडतेस आणि कुणासाठी? आम्ही दोघं आहोत ना. दादा, मला असं वाटतं की आपण ताईची गावाला जायची व्यवस्था केली पाहिजे. ते शक्य नाही. अरे पण पोलिसांनी सांगितलंय ना, केस सॉल्व्ह होईपर्यंत हिला इथंच थांबायला लागेल. अरे पण ती राणी तिला अजून त्रास देईल. आधी सगळ्यांचा विचार करून ती स्वतःला किती त्रास करून घेते बघितलंस ना. काही अगं डोळ्यातलं पाणी पुस ग. अरे डोळ्यातलं पाणी पुसता येईल, पण आठवणींचं काय करू? ते नाही विसरता येत रे. आठवणींचा त्रास होण्यापेक्षा त्या विसरण्याचा प्रयत्न केलेला बरा ना. चल आपण इथून निघूया. चल. माझा अजूनही या माणसांवर विश्वास नाही. हॅलो, हां बोला. कन्फर्म आहे का? ओके,
थँक्यू. काय झालं? गेल्या काही दिवसापासून मला निनावी कॉल येतात. त्यातल्या काही कॉलचं लोकेशन ट्रेस झालं. ते कॉल्स ह्याच परिसरातून केले गेले. कॉल्स कशाबद्दल? मी सांगतो ना मॅडम, आमच्या सरांना एक फोन येतोय. तो माणूस स्वतःचं नाव सांगत नाही, धमकी देतोय, गप्पा मारतोय. तो माझ्या समोर येऊ द्या हो, असा बुकलून काढणारा मी त्याला. मेमाणे, ठीक आहे, येतो. चला शरदराव. सर, गायत्री सरदेसाईच्या दोन्ही भावांना आपण भेटलो. त्या दोघांचा बी राणी सरदेसाईंवरती आरोप आहे. खरंच सर, ही राणी सरदेसाई नेमकी काय आहे तेच कळणं झालंय. खरंच त्याने हे सगळं केलं असेल का हो? कळेल सगळं. शिलार, ते फिंगरप्रिंट्स लॅबमध्ये पाठव आणि रिपोर्ट ताबडतोब मागून घ्या. येस सर. आपला आता काउंटडाऊन सुरू झालाय. ह्या केसमध्ये ह्यापुढे कोणाचाही जीव जाण्याआधी आपल्याला आरोपीला समोर आणावंच लागणार. हो सर. हा लास्ट चान्स आहे आणि मला माझ्या टेबलवर एकही केस पेंडिंग नको आहे. हो सर. चला. मिस्टर अजय ठाकूर, मला जरा खासगीमध्ये बोलायचं आहे तुमच्याशी. बोला. धनंजय गेल्यानंतर असाही दिवस येईल असं वाटलं नव्हतं. मला माहिती आहे तुम्ही तुमची ड्युटी करताय, करायलाच हवी. पण सगळ्यांनीच आरोप केले माझ्यावर. मीराने माझ्याबद्दल तुम्हाला सांगितलं, गायत्रीने माझ्यावर आरोप केले आणि आज तर गायत्रीचे भाऊ येऊन सुद्धा माझ्या विरोधातच बोलून गेले. अर्थात हे काय नवीन नाहीये. धनंजय असतानाही गायत्री आणि मीरा दोघी माझ्या विरोधातच होते. आज त्यांना आयती संधी मिळाली असं म्हणूया, किंवा संधी तयार केली गेली. माझ्यासाठी हे काहीच नवीन नाही. वाईट फक्त इतकंच वाटलं, तुम्हालाही माझ्यावर विश्वास नाही. विश्वासापेक्षा समोरची सिच्युएशन जास्त महत्वाची असते आणि कित्येकदा परिस्थितीनुसार माणूस बदलूही शकतो. मी फक्त माझी ड्युटी करतो. नाही, तुमच्या ड्युटीमध्ये मला अडथळे आणायचे नाही. पण इतके दिवस आपण भेटतोय, बोलतोय, मी काय आहे हे तुम्हाला खरंच कळलं नाही. अगदी इतरांप्रमाणेच. हो ना मिस्टर अजय ठाकूर? एनिवे, यू कॅरी ऑन. तुम्हाला तुमच्या कामाचंही प्रेशर असेल आणि ही केस इतके दिवस सॉल्व्ह होत नाही म्हटल्यावर वरून सुद्धा प्रेशर असणार याचा अंदाज आहे मला. त्याची काळजी तुम्ही नका करू. ही केस लवकरच सॉल्व्ह होईल. सॉरी मिस्टर अजय ठाकूर, मी असं विचारते तुम्हाला, पण तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय केस वगळता काही प्रॉब्लेम नाही आहे ना तुम्हाला? केस वगळता काही प्रॉब्लेम नाही आहे ना तुम्हाला? ॲब्सोल्युटली नॉट. शुअर? हो. आणि आता कोणत्याही गोष्टीपेक्षा ही केस माझ्यासाठी प्रायोरिटी. ही केस सॉल्व्ह होणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण आता माझ्या केपेबिलिटीचा प्रश्न. सो डोंट वरी. गुन्हेगार कितीही हुशार असला तरी तो समोर येईलच. मीही त्याच दिवशीची वाट बघते, पण हे सगळं पाहायला मी असले पाहिजे. तसं काही नाही होणार मिसेस सरदेसाई. काय माहित, ज्याच्याशी मी सगळं शेअर करायचे तो धनंजय आता माझ्या आयुष्यात नाही. विकी गेला, पटवर्धन साहेब गेले. माझ्या जवळची सगळी माणसं जात आहेत, त्यांचा जीव घेतला जातो. उद्या मलाही विष दिलं जाईल, माझाही अपघात होईल, काही होऊ शकतं.
कदाचित तुम्हाला माझ्या खुन्यालाच पकडावं लागेल. मिसेस सरदेसाई, डोंट वरी, मी आहे. आणि ह्यापुढे या केसशी संबंधित कुणाच्या केसालाही धक्का लागणार नाही. आय होप तुम्ही म्हणताय तसंच होईल. काळजी घ्या. येतो. हा तिडा आता कसा सुटणार आहे तेच कळणं झाले. मला असं वाटलं होतं की राणी सरदेसाईला भेटून आपल्याला काहीतरी क्लू मिळेल, पण तसं काहीच झालं नाही. मला तर असं वाटलं होतं की गायत्रीच्या दोन्ही भावांना अटक केल्यानंतर केसच सॉल्व्ह होऊन जाईल, पण तीच त्यांना घेऊन आली. हो ना, आणि त्यांच्या भावांकडे बघून असं वाटत नाही त्यांचा ह्यात काय हात असेल म्हणून. अहो, गावामध्ये रेंज मिळत नाही. माझ्या मुंबईच्या घरात सुद्धा कधी कधी मोबाईलला रेंज नसते. म्हणूनच म्हणतो की मला असं वाटत नाही की त्यांच्या भावांचा ह्यात काय हात असेल म्हणून. म्हणजे आपण परत फिरून त्याच ठिकाणी आलो जिकडनं आपण तपास सुरू केला होता. ज्यानं कोणी डोकं लावलंय, सॉलिड लावलंय, हे साधं काम नाही. म्हणून तर वेळ लागतोय ना आपल्याला. नाही, मला असं वाटतं की हे कोणा एकाचं काम नसणार. हो ना, आता अजय सर काय करतात ते बघूया. हो, आता आपल्याला तपास नव्याने सुरू करावा लागणार. अजय सर आले नाहीत अजून. येतीलच इतक्यात. तुम्ही तुमच्या टेबलावरचं काम संपवून टाका. अजय सर आल्यानंतर एकदा काम सुरू झालं का मग थांबायचं नाही. त्यांच्या आईची तब्येत बरी आहे का? बरी नाही म्हणजे डॉक्टरने टेस्ट करून घ्यायला सांगितले, पण ते ऐकायलाच तयार नाही. त्या म्हणतात की जोपर्यंत केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत टेस्ट करून घेणार नाही. मग त्या दिवशी नेहा आणि तिची आई त्या दोघी आल्या होत्या, काय झालं? सुरवे मॅडम, अहो किती चौकशा करा. हो, काळजी वाटते म्हणून विचारते. मान्य आहे मला. पण सध्या तरी अजय सरांचे ग्रह काही त्यांना साथ देत नाहीये. नाहीतर ही केस कधीच सॉल्व्ह झाली असती. बरं, मी फिंगरप्रिंट्स पाठवून येतो. हॅलो, हॅलो मॅडम, नमस्कार. वाघमारे बोलतोय. बोला. आज कशी काय आठवण झाली? नाही मॅडम, ते पाल येईल पोलीस स्टेशनला चाललो होतो. म्हटलं तुम्हाला एक कॉल करावा. साहेबांचं कळालं मला, पण सभेसंदर्भात मी बाहेरगावी होतो, त्यामुळे तुमची काय भेट घेता आली नाही. आल्यावर म्हटलं कॉल करावा तुम्हाला पहिल्यांदा. मॅडम, काही लागलं तर सांगा बरं का. सगळं अनपेक्षितच घडलं. असं दिसून येतं की धनंजयचा कोणीतरी खून केलाय. मॅडम, आलं माझ्या कानावर, पण माझ्याकडून काही लागलं तर सांगा बरं का मॅडम मला. वाघमारे, आता धनंजयचा मारेकरी पटकन पकडला जावा इतकंच वाटतंय. म्हणजे अजय ठाकूरकडे केस आहे, तो प्रयत्न करतोय पण काही घडत नाहीये. काय करायचं अशा परिस्थितीत? तपास फक्त लवकर पूर्ण व्हावा इतकंच वाटतंय मला. गुन्हेगार सापडू दे, त्याला मोठी शिक्षा होऊ दे. गुन्हेगार सापडला तर ठीक, नाही तर तरी भलतंच व्हायचं. म्हणजे? अहो, त्या गुन्हेगारांनी विकीला सुद्धा मारलं ना. विकी? धनंजयचे पार्टनर मिस्टर पटवर्धन, त्यांचा मुलगा. हो मॅडम, ते कळालं मला. आणि पटवर्धन सुद्धा गेले ना? हो ना, त्यांनाही विष दिलं गेलं. आता मला पण काहीतरी करतील ते. मॅडम, असं काय होणार नाही. मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला जातो आणि तावडे साहेबांना भेटतो. त्याचाही त्या अजय ठाकूरला बघितलं ना, माझ्या तळपायाच्या आग मस्तकात जाते. तुम्ही काय काळजी करू नका मॅडम. काही लागलं तर फोन करा मॅडम. थँक्यू सो मच. खूप बरं वाटतं तुमच्याशी बोलून मिस्टर वाघमारे.
ठेवतो मॅडम. ओके